नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, एक थंबनेल तुम्ही बघितला असेल, मी टाकले वराती मागून घोडे. हे का टाकले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शिक्षक भरतीची सुरुवात गेले कित्येक महिन्या वर्षापासून चालू आहे. 2025 ला एक्झाम घेतली आणि अजूनही शिक्षक भरती होत नाहीये. 26 च्या मिडलला आपण आलो, आता शिक्षक भरतीची प्रोसेस चालू झालेली आहे. बऱ्याचशा संस्थांनी अजूनपर्यंत यावरती नोंदणी केलेली नाहीये. विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम चालू होण्याची डेट 15 जून नंतर येणार आहे आणि आता या आदिवासी विभागाने एक महत्वाचा GR काढलाय. आता हा महत्वाचा GR महत्वाच्या वेळी नाही काढला, म्हणून मी टाकलाय वराती मागून घोडे. म्हणजे वरात चालली पुढे, घोडे अजून मागेच आहे. आदिवासी विभागाने हा GR काढला आणि यामध्ये सांगितलंय की आदिवासी विभागाअंतर्गत असणाऱ्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत होईल आणि ती कशी होईल त्याच्या मार्गदर्शक सूचना या GR मध्ये टाकल्या. आता मला सांगा, हा GR जर आपण लक्षात घेतला, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच, पण ह्या GRच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जर या आश्रमशाळेमध्ये शिक्षक भरती करायची असेल तर त्यांनी दिलेले जे ऑप्शन्स, त्यांनी दिलेली जी प्रोसेस आहे ती फॉलो जर करत गेलो तर 15 जून पर्यंत हे होईल असं काही दिसत नाही. हे जून एंड पर्यंत जाईल. मग मला सांगा, हे परत लांबवतच चालायची का? शिक्षक भरती चाललीच लांबत. मग तुम्ही याच्या पहिले काय करत होते? झोपले होते का? याच्या अगोदर हा निर्णय का घेत नाहीये? म्हणजे शिक्षक भरती लांबवण्याच्या उद्देशानेच हे निर्णय लेट घेत चाललेले आहे. आता याला कोण जबाबदार आहे? शिक्षण विभाग जबाबदार आहे, आदिवासी विभाग जबाबदार आहे, मंत्री जबाबदार आहे, प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहे, कोण माहित नाही. पण लक्ष देण्याचं काम मात्र आमच्यासारखे मार्गदर्शक आणि अभियोग्यता धारक शिक्षक भरती विद्यार्थी देत आहे. लक्ष देऊन वेळोवेळी सांगत आलेला तरी पण बदल होत नाहीये. शिक्षक भरती लांबतच चालली आहे. आता बघा, ह्या GR मध्ये त्यांनी काय सांगितलं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी एक प्रमोशन ऍक्टिव्हिटी आहे. शिक्षक भरतीला प्राधान्यक्रम देण्यापासून तर निवड होण्यापर्यंतचे सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला ह्या मेंटरशिप बॅच मध्ये सांगणार आहोत. इव्हन दो युट्यूबला पण फ्री मध्ये अवेलेबल आहे, तुम्ही तिथेही बघू शकतात, पण ते स्कॅटर्ड आहे. तुम्हाला सिक्वेन्सनी हवं असेल तर इथे अवेलेबल असणार आहे. दुसरं, टीईटीची तयारी करणारे तुमचे मित्र कोणी असेल, ग्रुप असेल, त्यांना लगेच कळवा, कारण इग्नाइट अकॅडमीचा महामॅरेथॉन येत आहे. हे महामॅरेथॉन तुम्हाला 6 तास डेली प्रत्येक विषयाचं गायडन्स करणार आहे. 13 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत दररोज 6 तास आमची इग्नाइटची टीम तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे. सो नक्की जॉईन करा. त्यासाठी खाली लिंक दिली, लिंकवर क्लिक करून बेल आयकॉन क्लिक करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा GR आहे 9 जून 2026चा आदिवासी विकास विभागाचा GR आहे. टायटल आहे आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण संवर्गातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पदे पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे व त्यासाठी कार्यपद्धती ठरवण्याबाबतला हा GR आहे. आता हा GR जर आपण बघितला तर ह्या GR मध्ये बरेचसे मुद्दे त्यांनी क्लिअर आउट केलेले बघा. हे सगळे GR चे मुद्दे जवळपास 7 पानांचा हा GR आहे. त्यात प्रस्तावना पण आहे. प्रस्तावनेनंतर शासन निर्णय दिले. शासन निर्णयामध्ये महत्वाचे मुद्दे पण त्यांनी टाकले. हे मुद्दे तुम्हाला मी स्लाइड मध्ये एक्सप्लेन करतो. डिटेल मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. हे सगळे मुद्दे आपण बघूया. 5 नंबर हे 6 नंबरचं पेज आहे. वयोमर्यादेबाबत पण त्यांनी दिलेलं आहे आणि शेवटी इथे शिक्षण आयुक्त विभागांचं म्हणजे महाराष्ट्र शासन अजय साखरे यांची साईन आहे. आता यामध्ये काय काय मुद्दे म्हटले एक सांगतो. प्रस्तावना जर तुम्ही बघितली असेल तर प्रस्तावनामध्येच कळेल तुम्हाला की शिक्षक भरती लांबतच चाललेली. काय म्हटलंय प्रस्तावनेमध्ये बघा, सगळ्यामध्ये बिंदू नामावली अपडेट करून घ्या, अशा पद्धतीने करावी, मंजुरी कुणी द्यावी, जाहिरात कशी काढावी, त्याला परमिशन कोणी द्यावी आणि नियुक्ती कोणी द्यावी, अशा संदर्भातल्या ह्या सूचना आहेत. ह्या सूचना जर फॉलो करायच्या म्हटलंय तर काही दिवस लागणारच आहे. आता ह्या प्रस्तावनेमध्ये शेवटचा मुद्दा जो आहे ना 3 नंबरचा, त्यात त्यांनी काय सांगितलंय बघा. काय? पवित्र या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे, सदर प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना, पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मग आतापर्यंत काय झोपले होते का शासन? काय विचाराधीन होते तुम्हाला अगोदर माहित नव्हतं शिक्षक भरती करायची आहे? आता बघा, मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा GR आहे. त्या GR मध्ये बघा 9 जून 2024चा GR आहे. भरती आता पवित्र प्रणाली मार्फत होणारे आदिवासी विभागाची शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी नवीन पारदर्शक कार्यपद्धती राबवणार. त्यात काय महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले? मुख्य निर्णय आणि उद्देश, पवित्र प्रणालीचा स्वीकार आदिवासी विभागाने केलाय. शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील सर्व शिक्षक भरती आता पवित्रद्वारे होणार आहे. उद्देश त्यांचा समान संधी, सर्व उमेदवारांना निवडीची समान व न्याय संधी द्यावी. इतक्या लेट देता संधी तुम्ही लेट. गुणवत्ता, शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ता धारक उमेदवारांची निवड. यापूर्वी काय करत होते? मग
पारदर्शकता, भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणणे. कोणती पारदर्शकता? इतक्या लेट तुम्ही जी आर काढताय, इतके दिवस काय करत होते मला सांगा. मग आश्रमशाळेच्या या संबंधित विभागाने, शिक्षकांनी किंवा ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी बिंदू नामावली कधी करायची, कधी अपडेट करायचं, कधी महाविभागाकडून चेक करून घ्यायचं, कधी जाहिरात द्यायची. जाहिरात देण्यासाठी पण तुम्हाला परत परमिशन घ्यावी लागते, तुमच्या सह्या घ्यावं लागतात. अधिकारी जागेवर असेल तर ठीक, ते नसतील तर परत 2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा. लेट होत चाललंय सगळं. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा. अर्थात हा निर्णय चांगला आहे. आदिवासी विभागामध्ये शिक्षण सेवक ह्या पदावरती गुणवत्ताधारक उमेदवारांना घ्यायचा चांगला निर्णय आहे, पण लेट का करताय हे कळत नाहीये. निवडीचा मुख्य आधार थेट गुणवत्ता यादी. शिक्षक अभियोग्यतेमधूनच उमेदवारांची निवड होणार आहे, मुलाखत होणार नाहीये. मुलाखतीशिवाय या अंतर्गत इथे निवड केली जाणार आहे. म्हणजेच मुलाखतीशिवाय यामध्ये एकाच एक या प्रमाणात थेट निवड केली जाणार आहे. त्यानंतर एकच संधी आहे. एकदा एका पदावर नियुक्ती झाल्यावर त्या उमेदवाराचा पुढील टप्प्यावर विचार केला जाणार नाही. हाच नियम पवित्र प्रणालीमध्ये लागू आहे. आणि पुढील पदभरती, नव्या पदावर नियुक्ती हवी असेल तर परत एकदा पुढची टेट द्यावी. हे पण आपल्याला माहितीच होतं, यात नवीन असं काही आलेलं नाहीये. एज लिमिट बघितलं तर 18 ते 38 पर्यंत ओपन कॅटेगरी आहे आणि कॅटेगरीतल्या उमेदवारांना 43 वर्षापर्यंत सवलत आहे. 1ली ते 8वी साठी टीटी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, RT 2009च्या निकषाप्रमाणे. आणि पदासाठी बघा, आवश्यक असलेली व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता जाहिरातीनुसार बंधनकारक आहे. डीएड बीएड तुम्हाला लागणार आहे 1 ते 8 साठी. आता इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी विशेष नियम इथे आश्रमशाळेच्या शिक्षकांसाठी त्यांनी लावलेला आहे. इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी उमेदवाराची व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण झालेली असावी. इंग्रजी माध्यमाला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तुमचं व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता ही कशात असावी? इंग्रजी. म्हणजे 10वी पर्यंत तुमचं इंग्रजी माध्यम असावं आणि डीएड किंवा बीएड जे असं तुमचं ते सुद्धा इंग्रजी माध्यमामध्ये असावं. अपवाद, जर इंग्रजी माध्यमाचे उमेदवार उपलब्ध नसतील तर खालील अर्हताधारक उमेदवारांना पात्र समाजाची मुभा देण्यात यावी. म्हणजे 12वी विज्ञान पण चालेल, BA MA इंग्लिश चालेल, BSc MSc हे पण विद्यार्थी इथे शिक्षक होऊ शकतात. संपूर्ण प्रक्रिया 5 टप्प्यामध्ये होणार आहे. जाहिरात येणार आहे, स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात येईल. अर्ज व प्राधान्यक्रम उमेदवारांकडून पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज जास्तीत जास्त 100 तुम्हाला प्राधान्यक्रम देता येणार आहे. निवड यादी टेट गुणांच्या आधारे एकाच एक मुलाखतीशिवाय होणार आहे. कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि शेवटी नियुक्ती तुम्हाला दिली जाणार. अशी 5 टप्प्यामध्ये तुमची भरती होणार आहे. कागदपत्र पडताळणी समिती त्यांनी नेमलेली आहे. समिती डिटेल्स ही समिती आहे, ही तुमचे कागदपत्र तपासणार आहे. आणि नियुक्ती नंतरचे कडक नियम पण त्यांनी सांगितले. रुजू होण्याची मुदत दिली, 7 दिवसांच्या आत रुजू होणं गरजेचं आहे, अन्यथा निवड रद्द होईल. शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो 3 वर्षापर्यंत असणार हे पण त्यांनी सांगितलंय. बोगस कागदपत्र असेल तुमच्यावरती कारवाई केली जाऊ शकते, हे पण त्यांनी या GR मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आक्षेप तुम्ही नोंदवू शकता. पडताळणी समितीने उमेदवारास अपात्र ठरवलं तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवू शकता. उमेदवाराला याची पोर्टलवर माहिती मिळेल आणि उमेदवार 7 दिवसांच्या आत पवित्र प्रणालीवर आपला आक्षेप नोंदवू शकतो आणि संबंधित अपर आयुक्त या आक्षेपावर पुढील 7 दिवसांच्या आत अंतिम निर्णय घेतील. प्रशासकीय बादी आणि अपवाद जर बघितलं तर नोडल अधिकारी इथे नेमलेले आयुक्त आदिवासी विभाग हे नोडल अधिकारी असेल. अनुकंपा भरती ज्या ही पवित्र पोर्टल मार्फत होणार नाही, त्याचे नियम लागू या भरतीसाठी नसणार आहे. सारांश हे 4 मुद्दे आहे. आदिवासी आश्रमशाळांची शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे. टेटच्या आधारेच तुमची निवड होणार आहे. मुलाखतीशिवाय एकाच एक प्रमाणात निवड होणार आहे. उमेदवारांची आपली सर्व मूळ कागदपत्रे आणि वैधता प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अद्यावत ठेवावीत आणि नियुक्तीपत्र मिळण्यावर 7 दिवसाच्या आत रुजू होण्याचं अनिवार्य आहे. सो ही संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे. पण एकच मुद्दा आहे, ठीक आहे, इथे आता पवित्र प्रणालीत नक्कीच जागा वाढणार आहे, जागा वाढ होणार आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, महत्वाचा आहे, महत्वाचा निर्णय पण आहे. फक्त मुद्दा एवढंच आहे की विनाकारण ही भरती अजून लांबू नये, लांबणीवर ठेवू नये. जागा वाढतील, चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना संधी मिळेल. फक्त संधी ही वेळेत मिळायला हवे. संधीची वाट बघता बघता काहींचं काय होऊन गेलेलं आहे. आर्थिक परिस्थिती आहे, मानसिक ताणतणाव आहे, सगळ्याच गोष्टी लक्षात घ्या. जास्त जर ताणलं रबर तर तुटतं फुटतं. त्यामुळे विश्वास तुटतो, लक्षात घ्या. लवकरात लवकर भरती व्हावी अशीच अपेक्षा सगळ्यांना आहे. मी पण या व्हिडिओच्या माध्यमातून हीच मागणी करतो. काही अडचण असेल तर आमच्या टीमला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकतात. अदरवाईज ॲप डाउनलोड करून मेंटॉरशिप बॅच असेल किंवा इतर बॅचेस असेल त्या पण तुम्ही परचेस करू शकता. तुमच्या मित्रांना सजेशन देऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून काही तुमचं म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. इतरांना शेअर करा आणि अशी अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.